हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आणि कालच्या व्हिडिओला छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी वाचते सगळ्यांचे कमेंट्स. मला अजून हेही जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला कोणत्या पद्धतीचे केसेस, कुठल्या रेमेडीजचे केसेस, कुठल्या टाईपचे केसेस ऐकायला आवडेल, की जेणेकरून मी त्या केसेस तुमच्यासाठी घेऊन येईन. कारण प्रॅक्टिसमध्ये कशा बऱ्याचशा पद्धतीच्या केसेसला आपण एक्सपोज होत असतो. तर तुम्हाला काय हवं आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर एक कमेंट जी मला पर्सनल चॅटवरती आलेली आहे, यूट्यूबच्या खाली आलेली नाही आहे. तर सगळ्यात पहिलं एक रिक्वेस्ट करेन की तुम्ही तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या खाली टाका, की जेणेकरून जे नवीन लोक आहेत, जे आपल्या चॅनलशी अजून जुडलेले नाही आहेत, ते उत्सुक होतील, ते प्रेरित होतील तुमच्या कमेंट्समुळे व्हिडिओ ऐकण्यासाठी, त्याच्यातल्या माहिती जाणून घेण्यासाठी, आणि त्याचा डेफिनेटली त्यांना फायदाच होईल. सो एक प्रश्न असा होता की काली कार्ब ही जी मेडिसिन आपण काल शिकलो केसच्या माध्यमातून, तर ती रेमेडी जी आहे ही प्लांट किंगडममधल्या पल्सेटिला या रेमेडीशी खूप मेळ खाते. तर त्या दोघांमध्ये डिफरन्सिएशन कसं करावं, खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण प्रॅक्टिकली जेव्हा आपण क्लिनिकमध्ये बसतो आणि केसेस घेत असतो, तेव्हा बऱ्याच वेळेला असं होतं की वरवर पाहता बऱ्याचशा अशा गोष्टी असतात, सिम्पटम्स असतात, वाईब्स असतात पेशंटचे, जे आपल्याला एखाद्या रेमेडीसारखे वाटतात. पण जेव्हा आपण त्याला एन्क्वायरी करतो, आपण जेव्हा त्याच्या आतमध्ये जाऊन त्यांना समजण्याचा प्रयत्न करतो, त्यांची विशेषणं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला कळतं ए रेमेडी का सिलेक्ट केली आणि बी का नाही केली. तर या प्रश्नाचं उत्तर असं की काली कार्बोनिकम ही एक मिनरल किंगडमची रेमेडी आहे, ज्याला आपण धातू गटातली रेमेडी म्हणतो. आणि पल्सेटिला ही एक आहे प्लांट किंगडमची रेमेडी, म्हणजे वनस्पतीजन्य रेमेडी आहे, औषध आहे. तर हे एक मेजर डिफरन्स आहे दोघांमध्ये. कारण मिनरल किंगडम, धातू गटातले जे मेडिसिन्स असतात, त्यांच्यामध्ये जसं आपण पिरियॉडिक टेबल समजा बघितलं, तर एक ग्राफ आपल्याला बघायला मिळतो की जे डाव्या बाजूकडच्या रेमेडीज आहेत, फॉर एक्झाम्पल जर आपण चौथा रो घेतला पिरियॉडिक टेबलचा, तर कल्केरिया, त्याच्यानंतर स्कॅन्डियम ह्या रेमेडीज लेफ्ट साईडला येतात. आणि त्यामुळे ह्या लेफ्ट साईडला असणाऱ्या रेमेडीजमध्ये, औषधांमध्ये नेहमी आपल्याला असं बघायला मिळतं की त्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीची गरज आहे, त्यांना व्यक्तींची गरज आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. कुठे ना कुठेतरी त्यांना स्वतःमध्ये कमतरता जाणवते. फॉर एक्झाम्पल जसं आपण कालच्या केसमध्ये बघितलं की जरी ती व्यक्ती स्वतःहून वर्कोहोलिक होती, करणारी होती, पण तिला तिचे हजबंड, तिचे मुलं, तिच्या सासूबाई ह्या गरजेच्या होत्या, कारण त्या तिच्यासाठी एक आधार होत्या. तर मिनरल किंगडमच्या केसेसमध्ये तुम्हाला, जेव्हा तुम्ही तुमच्या प्रश्नोत्तराने पुढे पुढे जाऊन त्यांना आतील गोष्टी विचाराल, की समजा एखादा व्यक्ती तुम्हाला हवा आहे, तर तो कशासाठी हवा आहे, तर मिनरल किंगडमच्या व्यक्ती आपल्याला अशा पद्धतीने सांगतात, त्या माणसाची माझ्या आयुष्यामध्ये खूप गरज आहे, कारण त्या व्यक्तीच्या असण्याने मला XYZ, तर जे त्यांचे काही इश्यू असतील त्या गोष्टींमध्ये हेल्प होते. जशी कालच्या केसमध्ये त्या मॅडमने सांगितलं होतं की माझ्या सासूबाई ह्या माझ्यासाठी एक फ्रेंड आहेत, त्यांचं असणं माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं होतं, कारण त्यांनी मला एक गृहिणी कसं व्हावं हे दाखवलं, त्यांनी मला घराचे व्यवहार कसे करावे हे दाखवले. समजा कोणी पाहुणे वगैरे आले तर कसं पटकन जेवण करावं, किंवा कसं रेडी व्हावं, कसं अप टू डेट सगळं रेडी करावं, हे त्यांनी मला शिकवलं. आणि अजूनही तिला त्यांचा एक आधार हा हवा होता, करणारी तीच. ही एक खूप एक आश्चर्यकारक गोष्ट आहे, कारण ह्या रेमेडीज ज्या आहेत ह्या स्वतः होतकरू आहेत. म्हणजे असं नाही की ते ढम्म बसून राहिल्या, ते स्वतःसुद्धा करणारे आहेत, पण त्यांना कोणाचा एक आधार लागतो, एक
एक मोरल सपोर्ट ज्याला म्हणतो, की त्यांच्या असण्याने ते काही करत नाहीत, तुम्ही फक्त माझ्या बाजूला बसून राहा. काली पेशंटचं हे अजून एक बोलण्याची पद्धत, जेव्हा आपण त्यांना विचारतो की तो व्यक्ती तुमच्या आयुष्यात कशाला हवा आहे, म्हणजे तो काय करणार आहे, त्याचा रोल काय, तेव्हा ते कित्येकदा तुम्हाला हेही सांगतील की त्यांनी काहीही करू नये, त्यांनी फक्त माझ्या बाजूला येऊन बसावं, तोच माझ्यासाठी मोठा आधार आहे. त्यांचं असणं, त्यांचं एक वाक्य, काही काळजी करू नकोस, मी आहे, सगळं काही ठीक होईल, हा मोरल सपोर्ट ही त्यांच्यासाठी खूप आहे. आणि मग त्यांना जी ताकद मिळते, बाकीच्या सगळ्या गोष्टी ते स्वतः करतात. हे खूप महत्त्वाचं आहे. तर पल्सेटिला का नाही? कारण पल्सेटिला हे प्लांट किंगडमचं असल्याने पल्सेटिलासाठी थोडंसं एक बॅकग्राऊंड सांगते. पल्सेटिला हे जर आता आपण नवीन ह्याच्यातनं शिकलो, नवीन जसं आता आपण नवनवीन प्रगती करत चाललो आहोत रेमेडी अंडरस्टँडिंगच्या बाबतीत, किंवा एक गट घेऊन आपण जसं शिकण्याचा प्रयत्न करत आहोत, जे खरोखरच प्रॅक्टिसमध्ये खूप फायदेमंद आहे. तर पल्सेटिला ही रेमेडी जी आहे ही सुपर क्लास 1 ह्याच्या अंडर जेव्हा आपण 3 गोष्टी बघतो, प्लांट, मिनरल आणि ॲनिमल, तर सुपर क्लास 1 ही खूप मोठी, एक मोठी छत्री, त्याच्या खाली हे 3 सुपर क्लास 1मध्ये येणारे प्लांट, मिनरल आणि ॲनिमल. तर सुपर क्लास 1च्या अंडर येणारे प्लांट, ज्याला आपण सब क्लास 1 म्हणतो, मॅग्नोलिड्स, हे जे सबक्लास आहे, सबक्लास 1, त्याच्यामध्ये रॅननक्युलेल्स नावाची ऑर्डर आहे. त्या रॅननक्युलेल्स नावाच्या ऑर्डरमध्ये रॅननक्युलेसिए नावाची एक फॅमिली आहे, ज्याच्यामधलं पल्सेटिला हे एक मेडिसिन आहे. जर आता आपण हे बघितलं की सुपर क्लासच्या अंडरस्टँडिंगच्या अनुसार, तर सुपर क्लास 1चं जी थीम आहे की त्यांना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या घटना, घडणाऱ्या गोष्टी किंवा आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना ह्याचं कुठे ना कुठेतरी एक त्याचं जे पिक्चर आहे ते त्यांना कुठे ना कुठेतरी सोसवणारं नसतं, त्यांना ते नाही जमत. आणि त्यांचा एक इमिजिएट रिस्पॉन्स ज्याला आपण म्हणतो, ते कशा पद्धतीने वागतात, तर ते कुठे ना कुठेतरी स्वतःला आकसून घेतात, स्वतःला कर्व करतात, स्वतःला विथड्रॉ करतात, स्वतःला आत खेचून घेतात, स्वतःला कवर करण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना बाहेरचं जग हे खूप हार्श वाटतं, त्यांना असं वाटतं की ते नाही सहन करू शकणार, हे दॅट इज नॉट देअर कप ऑफ टी. आणि प्रत्येक ऑर्डर जी आहे सुपर क्लास सबक्लास 1मधली, त्या प्रत्येक ऑर्डरचं विथड्रॉल करण्याची पद्धत ही आपापली वेगळी आहे. तसंच रॅननक्युलेसिए ही जी फॅमिली आहे, जी रॅननक्युलेल्स ऑर्डरमध्ये येते, जसं आपण त्याचे इतर भाऊबंद बघितले, फॉर एक्झाम्पल स्टॅफिस ॲग्रिया, एक पद्धतीचा ज्याला म्हणतो ना आपण एक इगो, एक ऑनर, की मी कोणीतरी आहे किंवा मला कोणीतरी एक्नॉलेज करावं, सेम त्या पद्धतीने पल्सेटिलाचं सुद्धा असतं. पण खूप भाऊक व्यक्तिमत्व, खूप हळवं व्यक्तिमत्व, की ज्याला तुम्ही 2 प्रेमाचे शब्द बोला की ते एकदम पिघळणार तुमच्यासाठी. आणि त्याचबरोबर जर तुमची नजर, तुमचं बोलणं, तुमचा एखादा टोमणा त्यांना नाही आवडला, तर ते पटकन त्यांचं मूडमध्ये होणारे चेंजेस तुम्हाला दिसून येतात. म्हणून आपण पल्सेटिलामध्ये वाचतो लाईक अ विंड फ्लावर, ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जिथून वारं येते तिथून त्या पद्धतीने झुकणारं व्यक्तिमत्व, यील्डिंग टाईप ऑफ पर्सनॅलिटी. तर असं व्यक्तिमत्व असल्यामुळे जे की कालीच्या नेचरला, काली जी रेमेडी आहे पोटॅशियम, त्याच्या नेचरला खूप मेळ खातं. कारण ह्या दोन्ही रेमेडी ह्या खूप ज्याला आपण म्हणतो ना, खूप सॉफ्ट आणि टेंडर टाईपच्या रेमेडीज आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला असा कणखरपणा नाही जाणवणार, जो तुम्हाला फेरम टाईपच्या रेमेडीजमध्ये जाणवेल किंवा प्लॅटिना टाईपच्या रेमेडीजमध्ये जाणवेल किंवा सेपिया टाईपच्या रेमेडीजमध्ये जाणवेल. ह्या रेमेडीज, म्हणून त्याला आपण म्हणतो ना की फेमिनाईन एनर्जी ह्या रेमेडीजमध्ये खूप आहे, जी तुम्हाला असं वाटतं की दोन्ही सारखे आहेत. आणि एक छान बाब म्हणजे पल्सेटिला आणि कालिकार्ब ह्या दोघेजणं एकमेकांना फॉलोवेल आणि कॉम्प्लिमेंटरीसुद्धा मेडिसिन आहेत. कित्येक वेळेला जेव्हा पेशंटचं मेडिसिन कालिकार्ब असतं कन्स्टिट्युशनली, जे आपण त्यांना त्यांच्या क्रोनिक कंप्लेंटसाठी देतो, आणि समजा ते एखादी ॲक्यूट कंप्लेंट घेऊन आले, फॉर एक्झाम्पल सीझन चेंज झालेला आहे, तेव्हा कफ कोल्ड झालेला आहे, एकदम पिवळा घट्ट कफ निघत आहे आणि
त्याचबरोबर इतर मोडॅलिटी जसं की तहान बिलकुल लागत नाही आहे, तर अशा वेळेस आपण पल्सेटिला ह्या मेडिसिनचा विचार डेफिनेटली करू शकतो आणि कित्येक वेळेला ते हेल्प देखील करतं. तर पल्सेटिला का नाही? कारण पल्सेटिलामध्ये कुठेही असं वर्बॅटिम तुम्हाला ऐकायला मिळत नाही की बाबा मी ह्याच्यावरती निर्भर आहे किंवा ह्याचं असणं माझ्या आयुष्यामध्ये इतकं गरजेचं आहे की त्याच्या नसण्यामुळे माझ्या अस्तित्वावरती कुठे ना कुठेतरी प्रश्न उभा राहील. पल्सेटिलासाठी तुमचं वागणं बोलणं ह्याला ते रिस्पॉन्ड करतात एखाद्या झाडासारखं. कारण दीज रेमेडीज हे जे मेडिसिन आहे हे प्लांटपासून बनवलेलं आहे, झाडापासून बनवलेलं आहे. तर जसे झाडं निसर्गातल्या आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींना रिस्पॉन्ड करत असतात, वाऱ्याला, पावसाला, जमिनीला, विजाच्या कडकडाटांना, सेम त्याच पद्धतीने प्लांट टाईपचे व्यक्तिमत्व हे त्यांच्याबरोबर होणाऱ्या गोष्टींना रिस्पॉन्ड करत असतात. जर पल्सेटिला टाईपच्या व्यक्तीला जर तुम्ही म्हणालात की मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तू किती छान आहेस, तू किती गोड आहेस, आय लव्ह यू, त्यांना ते खूप आवडतं. आणि तुम्ही त्यांच्यामध्ये होणारा एक प्रफुल्लितपणा, त्यांचं एक ब्राईट साईड तुम्हाला दिसायला मिळेल आणि जे ते तुमच्यासाठी भरभरून करतील. पण त्याच पद्धतीने जर तुम्ही त्यांना व्यवस्थित वागणूक नाही दिली तर ते खूप हर्ट होतात. तर त्यांच्यासाठी मला दुखलं, माझ्या मनाला खूप दुखावलं, माझ्या मनाला खूप ठेच लागली किंवा असं वाटलं की माझ्या हृदयावर कोणीतरी चाकू खुपसल्यासारखं झालं, मला सुई टोचल्यासारखं झालं. हे आहेत प्लांट टाईपचे वर्बॅटिम कसे पेशंट बोलतात. तर हे पल्सेटिलाचं वागणं बोलणं असतं. मला नाही आवडलं, मला खूप दुःख झालं, मला असं वाटलं की त्याने माझी इन्सल्ट केली, माझा पाणउतारा केला कुठे ना कुठेतरी, आणि अशा वेळेस मला खूप रडू येतं आणि एकाच वेळेस मला रडू पण येतं, मला राग पण येतो, मी हातपाय माझे कापायलासुद्धा लागतात, मला कळत नाही मी काय करू. आणि दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ही एक जी पूर्ण परिस्थिती आहे, ही जी एक स्टेट आहे ती आहे रॅनन्क्युलेसिए ह्या फॅमिलीची. ह्या फॅमिलीचे जर तुम्ही इतरही मेडिसिन्स बघितले, जसं फॉर एक्झाम्पल स्टॅफिसॅग्रिया, खूप अँगर आणि इतका अँगर की ते कंट्रोल करू शकत नाहीत, हातपाय कापायला लागतात. कारण त्यांचे जे नर्व्ज आहेत या प्लांट फॅमिलीजचे, स्पेशली जे सुपर क्लास 1 सब क्लास 1मध्ये मोडतात, ह्या ॲज इफ की त्या एक्सपोज्ड आहेत, त्याला कुठल्याही पद्धतीचं कवरिंग नाही आहे. त्यामुळे कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी ह्या पटकन त्यांच्या मनाला लागतात आणि ते एकदम अशा थरथरायला लागतात की अरे बाबा हे काय झालं. सेम जर तुम्ही बघितलं की त्याच सब क्लास 1मधल्या इतर रेमेडी, फॉर एक्झाम्पल ओपियम म्हणा किंवा एरिस्टोलोकिया म्हणा, त्या लोकांची पण बघा, एरिस्टोलोकिया क्लिमॅटिस किंवा एसाराम युरोपियम, एक सिम्पटम आहे की समजा साधा कागदाचा गोळा हातात घेतला आणि त्याला समजा असं आपण दाबतोय, त्याचा गोळा करतोय, त्याच्या होणाऱ्या आवाजाने देखील त्रास होतो. म्हणजे इतके हे लोक सेन्सिटिव्ह असतात. तर पल्सेटिलाचं यासाठी नाही, किंवा काय वेगळेपण आहे पल्सेटिला आणि कालीमध्ये, की काली ही सपोर्टचा गोष्ट करते, काली ही निर्भर असण्याची गोष्ट करते. कालीला तिचे रिलेटिव्स, कारण 4थ्या रोची गोष्ट आहे, 4थ्या रोमध्ये घरातले फॅमिली मेंबर्स, त्याचबरोबर नियर रिलेटिव्स यांच्यामधला आणि माझा समाज, ह्या सगळ्या गोष्टी त्या पेशंटच्या केसमध्ये खूप दिसून येतील. पण पल्सेटिला टाईपमध्ये कसं आहे की एखादा व्यक्ती, ते कोणीही असू शकतं, ते माझ्याशी कसं वागतं आहे, कसं बोलतं आहे आणि मी त्याला कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करते हे महत्त्वाचं असतं. तर हा आहे मेजर डिफरन्स प्लांट आणि मिनरल रेमेडीचा. जरी ते वरवरून खूप एकत्र असल्यासारखे वाटतात आणि इवन दो ते एकमेकांना फॉलो करतात, कॉम्प्लिमेंटरी आहेत, पण जेव्हा आपण एखाद्या केसला कंप्लीट पद्धतीने समजतो, व्यवस्थित समजतो, तेव्हा आपल्याला कळतं की ह्या पेशंटला कुठलं रेमेडी जास्त सूट होईल, की जेणेकरून त्याला जास्तीत जास्त क्युअर भेटेल. तर असं आहे का की समजा कालिकार बसेल मेडिसिन ॲक्च्युअल आणि जर मी पल्सेटिला दिलं तर पेशंट ठीकच होणार नाही का? नाही, पेशंट ठीक होणार, पण काही अंशापर्यंत. आणि त्यानंतर तो तुम्हाला सांगत राहतो, मॅडम की आत्ता माझं 0 to 40% ठीक झालं, पण त्याच्यापुढे काय आपली गाडी जात नाही आहे. ते एक सिग्नल असतं प्रत्येक डॉक्टरसाठी टू कन्सिडर, हे विचार करण्याचं की मेडिसिनला समजायला, त्या पेशंटला समजायला
काही गोष्टी त्याच्या उलगडायला राहून गेलेल्या आहेत. तर अशा वेळेस नेहमी आपण केस पुन्हा वाचावी. व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला असेल, ऑडिओ रेकॉर्डिंग केलेलं असेल ते पुन्हा वाचावं, पुन्हा ऐकावं आणि समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आपण कुठे ना कुठेतरी जवळच असतो, फक्त तो ॲड्रेस थोडासा आपला चुकलेला असतो. थोडंसं जर एफर्ट टाकलं तर आपण एक्झॅक्ट ॲड्रेसवर पोचू, पेशंटला करेक्ट मेडिसिन देऊ आणि पेशंटला खूप बरं वाटेल. तर हे होतं या प्रश्नाचं उत्तर, का कालिकार्ब आणि का पल्सेटिला नाही. तर मला अजून तुमचे समजा काही प्रश्न असतील तर मला नक्की कळवा. हे जे केस टेकिंगच्या पद्धतीबद्दल मी जे वारंवार सांगत आलेली आहे, याच्यासाठीच हे कसं जमतं किंवा हे कशा पद्धतीने आम्ही करतो, तर याच्यासाठी सरांचं कंप्लीट बुक सरांनी लिहिलेलं आहे, केस टेकिंग द आर्ट ऑफ कनेक्शन, कम्युनिकेशन अँड कॉन्व्हर्सेशन. हे आहे ते बुक. आणि हनुमान डेच्या निमित्ताने आम्ही 15% डिस्काउंट देत आहोत या बुकवरती, जे 17 एप्रिलपर्यंतच अवेलेबल आहे आणि वरतून फ्री डिलिव्हरी पण आहे, नॉट ओन्ली इन इंडिया, आउटसाइड द इंडिया ऑल्सो. तर तुमचे काही कलिग्स असतील, तुमचे काही फ्रेंड्स असतील, एक छान गिफ्ट, ही सुद्धा एक संकल्पना बऱ्याच लोकांनी केलेली आहे की बुक विकत घेऊन आपण कित्येक वेळेला काय करतो की एखादं बुके किंवा एखादा चॉकलेटचा डब्बा किंवा एखादे कपडे देतो. पण हे जे गिफ्ट आहे, हे अशा पद्धतीचं गिफ्ट, हे असं आहे ना की लाईफ चेंजिंग गिफ्ट आहे. म्हणजे जर त्या व्यक्तीने त्याला वाचण्याची आवड असेल, ते होमिओपॅथीमध्ये काहीतरी करत असतील, इवन कित्येक आमचे जे पर्चेसर आहेत ह्या बुकचे, हे इवन होमिओपॅथसुद्धा नाही आहेत. त्यांना ते अशा क्षेत्रामध्ये आहेत की त्याच्यामध्ये कम्युनिकेशन इज अ की फॅक्टर. फॉर एक्झाम्पल सेल्समध्ये आहेत, ते एखाद्या कंपन्यांचे CEO आहेत, HR आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. तर ज्याच्यामध्ये लोकांशी बोलण्याचा संबंध येतो, लोकांशी कम्युनिकेट करण्याचा संबंध येतो, एखाद्या टीमला लीड करण्याचा संबंध येतो, ह्या सगळ्यांनी ह्या पुस्तकाचा वापर केलेला आहे आणि खूप फायदा झालेला आहे त्यांना. तर नक्की हे पुस्तक तुम्ही वाचावं, ही माझी मनापासून इच्छा आहे. तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमचा नंबर आहे 7588539531 आणि लवकरात लवकर तुमचं बुक कॉपी रजिस्टर करा, कारण 17 एप्रिलनंतर हे बुक पुन्हा 1599 म्हणजे जवळजवळ 1600 रुपयेसाठी ओरिजिनल प्राईसमध्ये असेल. तर ह्या संधीचा नक्की फायदा उठवा. थँक्यू सो मच. लवकरच भेटूया.